नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत की टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस वर्सेस लोअर इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणजे काय? तर जे टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकता किंवा तुमचं फ्युचर कशा पद्धतीने असू शकतं किंवा तुम्हाला कोणते एडव्हांटेजेस तिथे गेल्यावर मिळणार आहेत. त्याचबरोबर लोअर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जर तुम्ही गेले, तर तिथं तुम्हाला कोणत्या डिफिकल्टी फेस करायला मिळणार आहेत. तर या व्हिडिओमधून आपण या सर्व गोष्टींबद्दल माहिती पाहणार आहोत, बरोबर? आता सर्वप्रथम टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणजे कोणते कॉलेजेस? ओके, जे आपल्याला सीईटी थ्रू मिळतात. मी इथं त्याच कॉलेजेसचा फक्त विचार करतोय. सी ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की सी त्याच्यानंतरनं काय व्ही-जे-टी-आय मुंबईकडले जे विद्यार्थी आहेत, तर त्यांचं ड्रीम कॉलेज व्ही-जे-टी-आय. त्याच्यानंतरनं पी-आय-सी-टी कॉलेज, त्याच्यानंतर एस-पी-आय-टी कॉलेज. हे झाले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस. बाकी अजून पण आहेत. ओके. वालचंद कॉलेज, सांगली, सातारा, कोल्हापूर यांचे ड्रीम कॉलेज. त्याच्यानंतर कमिन्स कॉलेज मुलींसाठी एकदम टॉप कॉलेज कमिन्स. त्याच्यानंतरनं व्ही-आय-टी कॉलेज. ओके. आता हे झाले थोडेसे टॉप काही कॉलेजेस ज्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही टॉप कॉलेजेस आहेत का? तर आहेत. कोणते? ते गव्हर्नमेंट कॉलेज. आता खूप सारे गव्हर्नमेंट जर थोडेसे 1-2 जर गव्हर्नमेंट कॉलेज आपण जर सोडले, तर बाकीचे सगळे गव्हर्नमेंट कॉलेज हे टॉप आहेत. म्हणजे कोणतं? गव्हर्नमेंट कराड आहे. ओके. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट संभाजीनगर आहे. तर हे सगळे कॉलेजेस कसे आहेत? टॉप कॉलेज. बरं. आता याच्यानंतरनं पण समजा पुण्यातले जे रेप्युटेड कॉलेज आहेत किंवा मुंबईतले जे रेप्युटेड कॉलेज आहेत म्हणजे कोणते? डी-वाय पाटील अकुर्डे असेल, त्याच्यानंतरनं जे-एस-पी-एम ताथवडे असेल. ओके. तर हे सुद्धा टॉप कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतरनं पी-व्ही-जी कॉलेज असेल, पी-सी-सी-ओ-ई कॉलेज असेल, हे सुद्धा टॉप कॉलेज आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर थाडोमल कॉलेज असेल. ओके. त्याच्यानंतर विद्यालंकार वगैरे कॉलेज असतील, डी-जे सांघवी कॉलेज असेल. तर हे सुद्धा टॉप कॉलेजेस आहेत. म्हणजे टॉप कॉलेजेस आहेत त्याचा अर्थ काय? तर तिथं तुम्ही व्यवस्थितरित्या ॲडमिशन घेऊ शकता किंवा मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, तर ते कॉलेज तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या गोष्टी प्रोव्हाईड करतंय. ओके. आता तुम्हाला समजलं की टॉप कॉलेज कोणते? पण आता लक्षात ठेवायचं, की आपलं टार्गेट फक्त हे पहिले 4 कॉलेजेसच असलं पाहिजे आणि मोस्ट ऑफ करून टार्गेट सी फिक्सच. बरोबर? हे बाकीचे खालचे 3 पण नको. टार्गेट सी धरून चाला फक्त तुम्ही. बरोबर? आता त्याच्यानंतर आपण थोडंसं समजून घेऊया, की लोअर कॉलेजेस आपण कशाला म्हणू शकतो किंवा कोणते असतात लोअर कॉलेज? आता महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अराउंड 350 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जे सी थ्रू ॲडमिशन देत आहेत. आता त्याच्यातले सगळेच कॉलेजेस टॉप आहेत का? तर असं बिलकुल नाहीये. बरोबर? आता लोअर कॉलेजेस आपण कशाला म्हणू, की टियर 2 चे कॉलेजेस. ओके. टियर 2 किंवा टियर 2 च्या बॉटमला येणारे कॉलेजेस आणि टियर 3 चे सगळे कॉलेजेस ज्यांना आपण लोअर कॉलेज म्हणू आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर पॉलिटिशियन्सचे जे कॉलेजेस असतात, तर ते कॉलेजेस फक्त नावाला उभं केलेले असतात. मोस्ट ऑफ कॉलेजेस जर आपण पाहिले, तर फक्त नावाला उभा केलेले असतात. त्यांच्या मागे फक्त एकच हेतू त्यांचा असतो, की वरनं समजा तुम्हाला व्यवस्थित कॉलेज दाखवायचा आणि त्याच्यामध्ये ब्लॅक मनीला व्हाईट मनी कन्व्हर्ट करण्याचा त्याच्या मागचा मेन उद्देश असतो. म्हणजे ते कॉलेज फक्त नावाला उभे केलेले असतात. पॉलिटिशियन्सचे कॉलेज. आता त्याच्यात भरपूर सारे कॉलेजेस आहेत. भरपूर साऱ्या लिस्टची म्हणजे प्रत्येक पॉलिटिशियन आपण पकडला, एक तरी कॉलेज त्यांचं असतंच. बरोबर? मग टियर 3 कॉलेज आणि पॉलिटिशियनचे कॉलेज ज्यांना आपण थोडंसं लोअर कॉलेज म्हणू. आता मी टॉप कॉलेजेस पण पाहिलेत. ऑब्व्हियसली मी समजा पी-आय-सी-टी, सी-एसमधनं म्हणजे टॉप महाराष्ट्राच्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पास आउट आहे. बरोबर आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा कॉलेजेसला व्हिजिट दिल्यात. टॉप कॉलेजेसला पण व्हिजिट दिलाय आणि त्याचबरोबर जे टियर 3 चे कॉलेजेस आहेत, तर त्यांना सुद्धा मी व्हिजिट दिल्यात आणि त्यांचं कॅम्पस वगैरे सगळं व्यवस्थित पाहिलंय. आणि त्याच्याच नंतरनं मी काही पॉइंट्स कन्क्लूड केलेत, की जो आपल्याला जे पॉइंट्स आपल्याला फरक सांगतात, की टॉप कॉलेज आणि लोअर कॉलेजमध्ये काय फरक आहे नक्की. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला फरक जो की आहे एन्व्हायर्नमेंट. बरोबर? एन्व्हायर्नमेंट म्हणजे काय, की आता समजा जर तुम्ही टॉप कॉलेजमध्ये आता एका इन्सिडन्सवरूनच तुम्हाला सांगतो, की ज्यावेळेस समजा इनसेम, एंडसेम वगैरे समजा टॉप कॉलेजचे येत असतात. म्हणजे तिथले मुलं काय विचार करतात, की कशा पद्धतीने मी माझा पॉइंटर वाढवू शकतो. बरोबर आहे. सध्या मला समजा लास्ट सेमेस्टरला समजा 8 पॉइंटर आलाय, तर मी त्याचा 8.5 कसा बनवू शकतो, 9 पॉइंटर कसा बनवू शकतो. तर ते विद्यार्थी हा विचार करतात. पण जर तुम्ही समजा लोअर कॉलेजेसमध्ये थोडंसं जाल, तर त्यावेळेस त्यांच्यापुढे फक्त एकच टार्गेट असतं, की पास कसं होऊ? पास होतोय की नाही हे त्यांचे वांदे असतात. म्हणजे काय, की तुमच्या सभोवताली जे एन्व्हायर्नमेंट आहे, तर ते कोणत्या पद्धतीचं आहे, तर हे तुम्हाला खूप डिफाईन करतं मित्रांनो. ओके. जर तुम्ही टॉप कॉलेजेसमध्ये आलात, ओके आणि इथं जर तुम्ही पाहिलं, की अरे सगळ्यांचेच 9 पॉइंटर येतात, मग माझा काय नाही, बरोबर? मग तुमच्या मनात कुठेतरी कमीपणा वाटतो. मग तुम्ही थोडासा अभ्यास करता, बरोबर आहे? मग ह्या गोष्टी किंवा हे एन्व्हायर्नमेंट जे असतं, तुम्ही इथं जाता आणि तुम्हाला समजत पण नाही, की कधी तुम्ही त्या एन्व्हायर्नमेंट सोबत म्हणजे अटॅच होऊन जाता किंवा त्यांच्यासारखा विचार करायला लागता, बरोबर आहे? आणि जर एखादा कितीही चांगला विद्यार्थी असो, तो जर चुकून-उकून जर लोअर कॉलेजला एखाद्या गेला, तर त्या ठिकाणी वान नाही तर गुण नक्की लागतो म्हणजे लागतो. हे लोअर कॉलेजचं एक खूप महत्त्वाचं म्हणजे आपण थोडंसं ऑब्झर्व्ह करण्यासारखी
गोष्ट आहे. म्हणजे एन्व्हायर्नमेंट हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. तर एन्व्हायर्नमेंट भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये असतं, प्लेसमेंटमध्ये असतं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये असतं किंवा विद्यार्थ्याची जी शिस्त असते. ओके. ठीक आहे, तुम्ही किती शिकलात त्याला अजिबात महत्त्व नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुमच्या अंगामध्ये किती विनम्रता आहे, तुम्ही किती शिस्तप्रिय आहेत, याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आणि जी तुम्हाला माझ्या मते तुम्हाला तरी सांगतो, की ही टॉप कॉलेजेसमध्येच आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही चुकून-उकून जर कधी एखाद्या लोअर कॉलेज आता सी तुमच्या एक्झाम्स वगैरे येतील, त्यावेळेस तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाल, तर त्याला व्यवस्थित थोडंसं एकदा ऑब्झर्व्ह करा. आता टॉप कॉलेज ऑब्व्हियसली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण लोअर कॉलेजेस असेल तर तिथे थोडे सीनियर्स वगैरे पहा तुमचे. ओके. सीनियर्स वगैरेच्या ड्रेसिंग सेन्स तुम्ही पहा. बरोबर. आता एखाद्याच्या ड्रेसवर वगैरे बोलण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. पण तुम्ही थोडंसं ऑब्झर्व्ह करून पहा आणि तुम्हाला काय जे मनात खटकल ना, तर ते मला तुम्ही नक्की सांगा. म्हणजे मी सांगत होतो तुम्हाला एन्व्हायर्नमेंट खूप मॅटर करतं. टॉप कॉलेजमध्ये जर तुम्ही गेलात चांगल्या कॉलेजमध्ये एखाद्या रेप्युटेड, तर तुम्ही नक्की त्यांच्याचसारखा विचार करायला लागता किंवा त्यांच्याच सारखे होऊन जाता. ओके. त्याच्यामुळे टॉप कॉलेज हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे काय? तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आता ज्यावेळेस सी समजा आपली काउन्सिलिंग वगैरे सुरू होईल ना, त्याच्यात एकच प्रश्न विचारला जातो, की सर ॲडमिशन पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी घेतलं पाहिजे, की आपल्या होम टाउन म्हणजे गावाकडे घेतलं पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामध्ये थोडंसं आर्थिक परिस्थिती तर त्या विद्यार्थ्याची आपण जर थोडीशी दूर ठेवली, ओके, तो पॉइंट जर आपण निग्लेक्ट केला ना, माझं तुम्हाला होनेस्ट मत असेल, की पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही याच. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येता त्याच वेळेस तुम्हाला समजतं, की तुम्ही किती पाण्यामध्ये आणि तुम्हाला किती येतं आणि किती नाही. बरोबर आहे? त्याच्यामुळं काय आहे, तर जे टॉप कॉलेजेस आहेत, तर तिथले विद्यार्थी असतील, तिथल्या फॅकल्टीज असतील, तर त्या सगळ्या तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घडवण्यासाठी तुम्हाला घडवण्यासाठी त्या हेल्प करत असतात. बरोबर आहे? आता तुम्ही ऐकलं असेल, की पी-आय-सी-टी सारखं जे कॉलेज तर पी-आय-सी-टी एक शाळा आहे, असं तुम्ही ऐकलं असेल. ओके, क्वचित तुम्ही ऐकलं असेल. तर हो, खूप रिस्ट्रिक्शन आहेत. ओके. आणि ते रिस्ट्रिक्शन आहेत त्याच्यामुळेच कुठेतरी पी-आय-सी-टीतले विद्यार्थी कुठेतरी सक्सेस होतायत. बरोबर. सी-ओ-ई-पी असेल तर सी-ओ-ई-पी सारखं सेम म्हणजे या गोष्टी असतात. ओके. आणि या गोष्टी आपल्याकडे कॉलेज आपल्याकडनं कॉलेज करून घेतं आणि ते करून घेण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, एक टॉप इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे. त्याच्यानंतर भरपूर सारे क्लब्स असतात. ओके. कोडिंगचा क्लब असेल, आय-एन-सी वगैरे भरपूर सारे क्लब असतात आणि जे की आपल्याला फक्त एक टॉप कॉलेजच प्रोव्हाईड करतं, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, आता सी सारखं कॉलेज आहे, बरोबर किंवा व्ही-आय-टी सारखं कॉलेज आहे. खूप एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर फोकस करतात. अनफॉर्च्युनेटली पी-आय-सी-टी एवढं करत नाही. ओके. करतं, पण एवढंही करत नाही. पण व्ही-आय-टी सारखं कॉलेज असेल, कमिन्स सारखं कॉलेज असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर ते खूप फोकस करतात. म्हणजे विद्यार्थ्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्या कॉलेजेसमध्ये होते. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं नेक्स्ट पॉइंट जो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो आहे ऑन कॅम्पस प्लेसमेंट. म्हणजे आपण जो सगळा अट्टहास करतोय, अभ्यास वगैरे करतोय, सगळं एवढं इन्व्हेस्ट करतोय, क्लासेसची फी भरतोय, कॉलेजची फी भरतोय. ओके. हे सगळं कशासाठी करतोय आपण? तर इंजिनिअरिंगमध्ये चांगलं ॲडमिशन मिळावं आणि त्याच्यानंतर ना आपल्याला कुठेतरी एक चांगली प्लेसमेंट मिळावी याच गोष्टीसाठी आपण करतोय ना. मग जर तुम्ही विचार केला, आता मला हा पॉइंट एक्सप्लेन करायची गरज नाहीये. कारण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, की टॉप कॉलेजेस आणि लोअर कॉलेजेसमध्ये काय फरक आहे. पी-आय-सी-टी सारख्या कॉलेजचा विचार केला किंवा व्ही-जी-टी-आय असेल किंवा सी-ओ-ई-पी असेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेसमेंट या कॉलेजेसमध्ये आहेत. ओके. पी-आय-सी-टीची जर आपण सी-एस डिपार्टमेंटच्या प्लेसमेंटचा विचार केला, तर 94-93% सी-एसची प्लेसमेंट होते. ओके. आणि जर आपण थोडासा लोअर कॉलेजेसचा विचार केला, आता माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहेत या गोष्टींचे, की काही असे कॉलेजेस आहेत म्हणजे समजा पुण्या-मुंबईमध्ये ठीक आहे, म्हणजे एखादं लोअर कॉलेज असेल, तर किमान जी मास रिक्रुटर कंपनी असते, ती तरी व्हिजिट करते. पण ज्यावेळेस आपण समजा दुसरीकडे जातो थोडंसं अहिल्यानगर वगैरे आपण याचा जर विचार केला, तर रुरल एरियामध्ये जे कॉलेज आहेत, तर तिथं सिंगल एक सुद्धा कंपनी येत नाही. ओके. मग विचार करा तुम्हाला, की ऑन कॅम्पस प्लेसमेंटच्या नावाखाली तुम्हाला लुटलं जातंय. बरोबर आहे. मोठमोठाले बोर्ड्स दाखवले जाणार. त्या बोर्ड्सवरचे विद्यार्थी सुद्धा खोटे असणार, त्यांचं नाव पण खोटे असणार आहे, कंपन्यांचे नाव पण खोटे असणार आहे. पण पालक किंवा विद्यार्थी काय, तर थोडंसं गोड बोलण्याचा म्हणजे आहारी जाऊन बळी पडून या गोष्टीला फसतायत. ओके. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, जे तुमचे मेंटर्स वगैरे सांगतात, जे टीचर्स सांगतात ते तुम्ही ऐकायचं. व्यवस्थित अभ्यास करायचा आणि व्यवस्थितरित्या एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जायचं. ओके. म्हणजे ऑन कॅम्पस प्लेसमेंटवर तर खूप म्हणजे खूप सारा इफेक्ट पडतोय. त्याच्यासाठी आपल्याकडे गरजेचं आहे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजच त्याच्यासाठी गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतरनं काय तर ऑफ कॅम्पस प्लेसमेंट. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येईल, की बाबा काय ऑन कॅम्पस ठीक आहे, कॉलेजला कंपेअर येतात. पण ऑफ कॅम्पस तर आपण सगळे सोबत असतो किंवा सगळे आपण एका लेव्हलचे असतो. तर असं बिलकुल नाहीये. ज्यावेळेस तुमचा रिझ्यूमे शॉर्टलिस्ट होतो. रिझ्यूमे शॉर्टलिस्ट म्हणजे काय? तर ज्यावेळेस भरपूर सारे रिझ्यूमे येतात कंपनीकडे आणि कंपनी त्याच्यातून ठरवते आपल्याला कोणत्या कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूला बोलवायचंय, कोणत्याला नाही बोलवायचं. तर त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे तुमचं कॉलेज पाहिलं जातं, तुमची ग्रेड पाहिली जाते. म्हणजे आलं की नाही तिथं पण कॉलेज? बरं. तिथं आलं बरोबर.
त्याच्यानंतरनं ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला अपिअर होता, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कॉलेजच्या बेसिसवरच जज केलं जातं किंवा त्या बेसिसवरच तुम्हाला क्वेशन विचारले जातात. मग लक्षात ठेवा टॉप कॉलेज तिथं सुद्धा आलं. जर तुमचं चांगलं कॉलेज असेल, रेप्युटेड कॉलेज असेल, तर नक्कीच तुमचं इम्प्रेशन जे आहे ते इंटरव्ह्यू समोर चांगलं पडणार. बरोबर? त्याच्यानंतरनं नेक्स्ट जो पॉइंट आहे, तर तो काय अॅल्युमिनी नेटवर्क. त्या अॅल्युमिनी नेटवर्क म्हणजे काय? तर आता समजा समजा, आता तुम्ही समजा ज्या कॉलेजमध्ये शिकताय, तर आता ऑब्व्हियसली जे टॉप कॉलेजचे समजा विद्यार्थी आहेत, बरोबर? म्हणजे समजा आपण समजा पी-आय-सी-टीचंच एक्झाम्पल घेऊया, बरोबर? तर समजा आता माझ्याच बॅचचं एक्झाम्पल घेऊ थोडक्यात. माझ्या बॅचचे समजा जे मुलं आहेत, मोस्ट ऑफ समजा कंपनीमध्ये जॉब करतायत सध्या मोठमोठ्या आय-टी कंपनीजमध्ये. त्याच्यानंतर काहींनी स्वतःचा स्टार्टअप उभा केलाय. ओके. काहींचा बिझनेस आहे, फॅमिली बिझनेस वगैरे. त्याच्यानंतरनं समजा काही मुलं म्हणजे करतायत. भरपूर क्षेत्रात आहेत, सगळ्या क्षेत्रात मुलं आहेत. आता ज्यावेळेस मला एखाद्या गोष्टीची गरज पडेल, ओके, त्या क्षेत्राच्या निगडीत म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा आपलं वेबसाईट बनवायचं काम चालू आहे, म्हणजे ॲप डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आपलं टेक एस्पायरचं ॲप बनवायचं काम चालू आहे. तर त्यासाठी मी जे माझं ॲप बनवायचं दिलंय, तर माझ्याच मित्राची एक म्हणजे त्यांनी स्टार्टअप सुरू केलं, तर त्यांनाच मी ॲज अ ॲप डेव्हलपर म्हणून ठेवलं. म्हणजे त्यांनाच ॲप बनवायला दिलंय. ओके, म्हणजे काही क्वेरी आली तरी समजा आपण सगळे मिळून ते रिझॉल्व्ह करतायत. मग हे शक्य का होतं, की भरपूर सारे लोकं एकत्र आले. ओके, सारखा विचार करणारे एकत्र आले. त्याच्यामुळे एक गोष्टी शक्य होतात. पण लोअर कॉलेजेसमध्ये तुम्ही जाल तर या गोष्टी नाहीयेत आणि मी तुम्हाला समजा ज्या गोष्टी आहेत लोअर कॉलेजच्या, तर त्या कॅमेऱ्यापुढे सांगणं पण उचित नाहीयेत. कारण ज्यावेळेस तुम्ही जाणार, ज्यावेळेस तुम्ही पाहणार, तर त्याच वेळेस समजणार की नक्की कशा पद्धतीने परिस्थिती असते एका वर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेजची. कारण मी भरपूर सारे कॉलेज व्हिजिट केलेत. पुण्यामध्ये असं एकही कॉलेज सोडलं जे मी व्हिजिट केलं नसेल. पुण्याच्या सभोवतालचे जे कॉलेजेस आहेत, ते सुद्धा मी व्हिजिट केलेत आणि त्यावरून मी कन्क्लूड करतोय की लोअर कॉलेजेसमध्ये अॅल्युमिनी नेटवर्क तर बिलकुल नसतं. प्लेसमेंट तर बिलकुल नाहीये. तुमची कॉलेज लाईफ सुद्धा एकदम स्पॉईल होऊन जाईल. ओके. तुम्ही आता थोडी मजा करताय ना, विद्यार्थी मित्रांनो 4 वर्ष तुम्हाला ही मज्जा भोगावी लागणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही सावध व्हायचंय. काय व्हायचंय ते आत्ताच सावध व्हायचंय. बरं. त्याच्यानंतर ना कोणता पॉइंट आहे? रिस्पेक्ट इन सोसायटी. ओके. आता हे पहा मित्रांनो, माणूस हा रिस्पेक्टचा भुकेलेला असतो. बरोबर. आता तुम्हाला कोणी जरी येऊन समजा 4 शब्द जर चांगले बोललं, ठीक आहे. लगेच तुम्ही एकदम खुश होऊन जाता. का खुश होऊन जाता? त्याने तुम्हाला रिस्पेक्ट दिली आहे. बरोबर आहे. मग हीच रिस्पेक्ट तुम्हाला एका चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज प्रोव्हाईड करण्याचं काम करतं. आता ते कसं करतं? समजा आपल्यापुढे एखादा नवीन मुलगा आला किंवा समजा त्याची आणि आपली ओळख झाली आणि त्याने जर सांगितलं, की मी आय-आय-टी बॉम्बेमधनं पास आउट आहे किंवा समजा आय-आय-टी बॉम्बेमध्ये शिकतोय. बरोबर. तर एक आपल्या नजरेमध्ये ओके, आपल्या मनात त्याच्याविषयी एक वेगळाच आदर तयार होतो. बरोबर आहे. आता त्याच पद्धतीने समजा आता तुम्ही मला का पाहताय? बरोबर. आता तुमच्यातल्या भरपूर जणांना माहिती आहे, की मी पी-आय-सी-टी मधनं पास आउट आहे. तुम्हाला थोडंसं गाईड करण्याचा आता थोडंसंच म्हणतो हां, माझ्या याच्या लेव्हलनी. थोडंसं तुम्हाला गाईड करण्या एवढा तर मी समजा एबल आहे. सो तुम्ही मला पाहताय. बरोबर आहे. मग ही जी रिस्पेक्ट असते, तर ही टॉप कॉलेज किंवा तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन असतं, तर ते टॉप कॉलेजवर तुमच्या डिपेंड असतं किंवा तुमचं जे कॉलेज असेल त्याच्यावर तुमचं डिपेंड असतं. बरोबर. मी असे काही विद्यार्थी सांगितलेत, की जे त्यांच्या रिझ्यूममध्ये त्यांच्या कॉलेजचं नाव पण लिहीत नाहीत. ते फक्त युनिव्हर्सिटीचं नाव लिहितात. का? कारण कॉलेजच्या नावामुळे त्यांचं म्हणजे रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी इन फ्युचर आपल्याला करायच्या नाहीत. आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला करायचंय एक चांगलं कॉलेज मिळवायचंय. चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला एक चांगली ब्रांच मिळवायची. ती मिळवण्यासाठी काय पाहिजे? चांगले पर्सेंटाइल आले पाहिजे. चांगल्या पर्सेंटाइलसाठी सी-ई-टीमध्ये स्कोर चांगला झाला पाहिजे. मग आता चांगला स्कोर कसा करायचा ते कुणाच्या हातात आहे? ठीक आहे. आम्ही तुम्हाला गाईड करू. असा-असा अभ्यास करा. काही प्रॉब्लेम आला अभ्यासातला आम्ही सॉल्व्ह करू. पण जे तुम्हाला करायचंय ग्राउंड लेव्हलला जे करायचंय ते तुम्हालाच करायचंय. ओके. त्याच्यामुळे आता हे पहा, वर्गात टीचर असतात. समजा वर्गात 60-70 मुलं असतील, बरोबर? त्याच्यातले सी-ओ-पी, पी-आय-सी-टीला जाणारे किती असतात? एक 5-6 मुलं असतात, बरोबर आहे? ते जातात तेवढे. बाकीचे का जात नाहीत? बाकीच्यांना काय सर शिकवत नाहीत का? शिकवतात. पण किती घ्यायचंय, किती आत्मसात करून घ्यायचंय, हे आपल्यावर डिपेंड असतं, बरोबर आहे? त्याच्यामुळे कारणं देणं बंद करायचं, एक्सक्यूज देणं बंद करायचं आणि व्यवस्थितरित्या अभ्यासाला सुरुवात करायचं. आपलं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतरनं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ऑब्व्हियसली आवडला असणारच. लाईक करून जावा आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके. सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल आणि जर केलं नाही, तर नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.